आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? आवाज येतोय का रे? चला जाऊया का पुढे? आवाज येतोय ना? पहिला क्वेश्चन पहिला क्वेश्चन. चला, संकीर्ण गणित लक्षात ठेवायचं. आता सगळं आपलं 1 पासून ते आपण 12 पर्यंत सगळे टाईप शिकलोय, लक्षात ठेवा. 1 ते 12 टाईप वरती आपल्याला सगळे क्वेश्चन आता बघायचे आहेत. लक्षात, सराव संच बघायचा, सराव संच. चला, पहिला क्वेश्चन घ्या. राहीने एका बँकेमध्ये 600 रुपये जमा केले, ज्याच्यावरती 8% सरळ व्याजदराने व्याज मिळणार आहे. जर राहिलेले 5 वर्षापर्यंत राहीने म्हणले राहिलेले नाही, राहीने 5 वर्षापर्यंत रक्कम बँकेमध्ये ठेवली तर तिला व्याज किती प्राप्त झालं असं विचारलेलं आहे. पटपट उत्तर कमेंट करायचे. आता उत्तर आले पाहिजे. 1 ते 12 टाईप तुम्हाला शिकवलेत, कालचा टाईप तो बघून घ्या. झालं का रे? व्याज किती प्राप्त झालं म्हणलं? व्याज किती प्राप्त झालं? एसआय बरोबर काय असतो राजा? पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये काय असतो राजा? टी असतो. टी लिहा किंवा एन लिहा, काही लिहा. छेदामध्ये किती आला राजा? 100. एसआय काढायचं. तिनं बँकेमध्ये किती ठेवले होते? 600 रुपये. व्याजाचा दर सांगितला होता 6% राजा, सॉरी 8% सांगितलं होता. 8%. 8%. कालावधी किती आहे तुमचा? 5 वर्षापर्यंत ठेवले होते. छेदामध्ये आलं 100 राजा. 2 शून्याला 2 शून्य गेले. 8 पंचे 40 आलं. 6 गुणाकारामध्ये 40 बरोबर काय आलं तुमचं? साइन चोक 24. 240 रुपये तिला व्याज मिळून जाईल. 240 आलं का? ऑप्शन क्रमांक 1 चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 काय? ओके. 2250 रुपये 2 वर्षासाठी 3% सरळ व्याजदराने किती व्याज प्राप्त होईल विचारलेला आहे. सरळ व्याज विचारलं. एसआय बरोबर काय ना तुमचा पी 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 हा विषय किती आहे रे? 50 आहे. 2 वर्ष कालावधी, व्याजाचा दर 3%. छेदामध्ये किती आला? 100 राजा. शून्याला शून्य गेला. बे एक बे बे पंचे 10. 5 एके 5 5 किती आलं? 20 राहिला 2. 5 5 किती आलं? 25 राजा. 45 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 3 आलं. गुणाकार करून टाका. 3 5 15. हाच्याला गेला 1. 3 चूक 12. 12 ने 13. 2250 रुपयावरती 2 वर्षाचं 3% दरानं जे व्याज आलं ते व्याज किती आलं? 135 आलं. 135 आलं का? चेक करून घ्या राजा. चला नेक्स्ट क्वेश्चन. जर व्याज प्रतिवर्ष 12% सरळ व्याज दराने 16,250 वरती 3 वर्षाचं व्याज काय असेल विचारलंय तुम्हाला.
चाल का रे? प्रॅक्टिस करायच्या लक्षात ठेवा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं परफेक्ट होईल प्रकरण लक्षात ठेवा. हमखास परीक्षेला प्रश्न येतो याच्यावरती. चला किती सरळ व्याजदरांनी 16,250 वरती म्हटलंय. एस आय विचारलं राजा. एस आय बरोबर असते आपल्याला पी 16,250 गुणाकारामध्ये कालावधी 3 आहे. टक्केचा दर आहे राजा. दर आहे 12%. 12% म्हणजे खाली आलं 100 राजा. शून्याला शून्य गेला. चला 5 ने भाग देऊया. 5 2 10. 5 त्रिक 15. राहिले किती? 1. 5 2 10. राहिले 2. 5 5 25 आलं राजा. बे 1 बे. बे सक्क 12 आलं. चला काय राहिलं तुमचं? 325 राहिलं. 325 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती आलं? 6 आलं. 6 राजा. साइन त्रिक किती आलं? 18 आलं. 18 पंचे 90. हातच्या आला 9. खाली आला 0. 18 दोन्ही 36. 36 आणि तुमचे 9 राजा. 45 आले. हातच्याला गेला 4. खाली राहिला 5. 18 त्रिक 54. 54 आणि 4 किती आले राजा? 58. म्हणजे 5,850 व्याज आलं. 5,850. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. 5,850 व्याज याला पाहिजे राजा. आलं का चेक करून घ्या. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 75,000 रुपये रकमेवर 2.53 वार्षिक व्याजदराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती विचारले तुम्हाला? सगळं प्रकरण मी शिकवलेलं आहे व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळ्या टाईपचे मी गणित घेतले. आता ह्याच्यामध्ये काय वेगळं काय असेल तर ह्याच्यामध्ये ते येऊन जाईल लक्षात ठेवा. वेगळं पण आपल्याला शिकायचं राजा. एस आय विचारलेलं आहे तुम्हाला. एस आय बरोबर काय असतं राजा आपलं? पी आर आणि एन छेद एन किंवा टी लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. टी छेदामध्ये काय आला तुमचा 100. पी किती आहे रे आपला? पी आहे 75 राजा. 75,000 गुणाकारामध्ये व्याजाचा दर जो आहे ना तो 2.53 आहे राजा. पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याला व्यवहारी करा. कसं करणार? इथं गुणाकार करायचा असतो, इथं बेरीज करायची असते. 3 दोन्ही किती आलं? 6. 6 आणि 5 किती आले? 11. 11 छेदामध्ये किती आलं? 3. 11 छेदामध्ये 3. गुणाकारामध्ये वर्ष किती आहेत? 5. छेदामध्ये किती आलं रे राजा? 100 आलं. 100. 2 शून्याला 2 शून्य गेले राजा. 3 भाग जातो का? 3 1 3. 3 दोन्ही 6. राहिले 1. 3 5 15 राजा. राहिलं काय काय तुमचं? 25 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये किती आलं? 5 आलं. 5. चला 11 5 किती आलं? 55. 25 गुणाकारामध्ये आलं 55. चला गुणाकार करा. 25 5 किती आले रे? 125. हातच्याला गेला 12. खाली राहिला 5 राजा. 25 5 125. 125. 125 मध्ये 12 मिळवा. 125 मध्ये 12 मिळवले तर झाले 35 वर 37 झाले. 137 आलं. म्हणजे व्याज जे आलं ना ते व्याज व्याज किती आले राजा? 1,375. 1,375 व्याज आलं का चेक करा. बरोबर आहे का? 1,375 आलं का? पर्याय मध्ये कुठं दिसत नाही. इथं खोडा. 1 0 काढा. 1 0. 1,375 व्याज आलं का चेक करून घ्या. हा शून्य राहिला का रे? हा शून्य राहिलाय. शून्य राहिलेला आहे. इथं शून्य 2 शून्य कटले. इथला शून्य 250 आलं. 1 0 वाढतोय. 1 0 वाढतोय. 1 0 वाढला राजा. 13,750 बरोबर आहे ऑप्शन मध्ये. 13,750. 1 0 राहिला. इथला 75ला 3 भाग दिला पण शून्य राहिला घेतला आपला. 1,375 नाहीये. इथं शून्य राहतोय तुमचा. 1 0. 13,750. 13,750 एक शून्य आहे. शून्याकडे बघा जरा थोडं. माझं पण नजर चुकीने झालं त्यात. 13,750 ऑप्शन क्रमांक 3. हा बरोबर. हा शून्य लक्षात ठेवा. शून्य. चला पुढं. 4.5 प्रति वर्ष दराने 4 वर्ष 6 महिन्याचे 2400 रुपयाचे सरळ व्याज किती विचारलेलं?
झालं का रे? 4 पॉईंट प्रतिवर्ष दराने 4 वर्ष 6 महिन्याची 24 रुपयाचे सरळ व्याज विचारलं, एसआय विचारलेलं आहे. एसआय बरोबर पी आपला किती आहे रे? 2400 राजा. गुणाकारामध्ये प्रतिशत दर किती आहे? 4.5 राजा. गुणाकारामध्ये कालावधी किती आहे? 4 वर्ष 6 महिने. 6 महिने व्याजाचा दर वर्षामध्ये, 6 महिन्याचा सुद्धा वर्षामध्ये करा. एका वर्षामध्ये महिने असतात 12 राजा. 12 भाग द्या. आणि छेदामध्ये किती आला तुमचा? 100 आला. 100 बरोबर. 2400 करण्यापेक्षा एक काम करा, 2 शून्याला 2 शून्य गेले राजे. राहिलं काय तुमचं? 24 गुणाकारामध्ये 4.5 गुणाकारामध्ये 6 1 6 6 दोन्ही 12 बे चोक 8 8 ने किती आले? 9 9 छेदामध्ये आलं राजा 2 बे 1 बे बे दोन्ही 4 12 आलं 12. चला भाग द्या. 12 9 किती आलं तुमचं? 108 आलं. 108 गुणाकारामध्ये किती आलं रे बाबा? 4.5 आलं. यांचा गुणाकार करा. 108 गुणाकारामध्ये 4.5 करा. 4 पॉईंट. चला 85 किती आलं? 40 आलं राजा. 5 1 5 अधिक 4 8 किती आलं? 32 आलं. 32 4 1 4 राजा. 0 4 2 किती आले? 6 5 3 आले 8 आणि 4 1 दशांश चिन्ह आलेल्या उत्तराला 1 दशांश चिन्ह डावीकडे जाऊ द्या. 486 रुपये व्याज आलं का? चेक करून घ्या. 480 रुपये व्याज, सॉरी 486 रुपये व्याज आलं का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. 486 व्याज आला पाहिजे. आलं का रे? जाऊया का पुढे? आलं का? नेक्स्ट क्वेश्चन 6. 5.25% सरळ व्याज दराने 8 वर्षाचे 3250 रुपये रकमेवरती सरळ व्याज किती विचारलेलं आहे तुम्हाला? झालं का रे? सरळ व्याज विचारलेलं आहे राजा. एसआय काढायचा. एसआय एसआय बरोबर काय येणार तुमचं? पी. पी किती आहे रे? 3250 राजा. व्याजाचा दर 5 पॉईंट किती आहे? 25. गुणाकारामध्ये 8. छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं राजा. ओके. तर भाग द्या. काय भाग देता? इथल्या शून्याला इथला शून्य गेला राजा. ओके. 5 ने भाग द्या. 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10. 5 सक्क 30 राजा. राहिले 2. 5 5 किती आलं? 25 राजा. बे 1 बे बे चो किती आलं? 8. राहिलं काय बघा? 65 गुणाकारामध्ये 5.25 गुणाकारामध्ये किती आलं राजा? 4 आलं. 4. चला गुणाकार करूया. 5.25 आणि 4चा गुणाकार करूया. 4 25 हातच्याला 2 खाली 0. 4 दोन्ही 8 8 2 किती आले? 10 हातच्याला 1. 5 चोक 20 20 निकाला तुमचा 21. 2 दशांश चिन्ह 2 दशांश चिन्ह डावीकडे जाऊ द्या. किती आलं तुमचं? 21 आलं. 21 म्हणजे 65 राहिलं. 65 गुणाकारामध्ये किती आलं? 21. कारण 5.25 गुणाकारामध्ये 4 केलं की उत्तर किती आलं तुमचं? 21 आलं राजा. आता इकडं गुणा तुमचा 21 आणि 65चा गुणाकार करा. 65 गुणाकारामध्ये 21. 5 तसं 6 तसं अधिक बे पंचे 10 हातच्याला गेला 1.
बेसक्के 12 आणि किती आले तुमचे 13 राजा. 5 तसं, 6 तसं, 3 तसं, 1 तसं. गुणाकार केला 1300 किती भेटला आपल्याला 65 भेटला 65. म्हणजे आपल्याला जे सरळ व्याज मिळालं ते 1365 मिळालं. ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. आला का रे बाबा? ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. जाऊया का रे पुढे? आलं का? चला, साधारण वर्षाचे 73 दिवसासाठी 48,750 रुपये 16% वार्षिक दराने सरळ व्याज किती विचारलेलं आहे तुम्हाला. झालं का रे? झालं का रे? साधारण वर्षाचे 73 दिवसासाठी म्हटले रे बाळा. मला सांगा काय विचारलं? एसआय विचारलेलं आहे आपल्याला, बरोबर ना? एसआयच विचारलंय का रे आपल्याला? एसआयच विचारलं. आलं का रे? एसआय आपल्याला विचारलंय राजा. एसआय आपल्याला एसआय काढायचंय. आपल्याला एसआय काढायचं. एसआय बरोबर काय असतं? पीपी आहे 48,750 राजा. गुणाकारामध्ये व्याजाचा दर 16% आहे. 73 दिवसासाठी सरळ व्याज विचारलेलं आहे. 73 दिवसासाठी आहे राजा तुझं. कारण व्याजाचा दर हा वार्षिक आहे, तर दिवसाचं सुद्धा तुला वर्षामध्ये करावं लागेल राजा. म्हणजे 73 ला भागायचं किती ना? 365 ने भागायचं. 365 छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं राजा. 100. चला, 73 एके 73, 73 पाचे किती आलं तुमचं? 365 आलं राजा. भाग दे इकडं 5 न. 5 एके 5, 5 9 45 राजा. राहिले किती तुमचे? 3 राहिले. 3 पाचा 7 35 राहिले 2, पाचा 5 25, 5 शून्य 0 आलं राजा. आता इथल्या शून्याला हा शून्य काय झाला? कॅन्सल झाला. आता बघा 900 किती आलं? 75. 75 गुणाकारामध्ये किती आलं? 16. छेदामध्ये किती आलं राजा? 10 आलं. भाग जातोय का? बघ जातोय. किती ना? 2 बे पंचे 10, बे 8 किती आलं? 16 आलं राजा.
आता भाग दे इथं 9 5 1 5 9तून 5 गेला राहिला 4 5 9 45 राहिले किती रे 47 मधून 45 राहिला 2 राजा पाचा पाचा किती आलं 25 आलं 195 गुणाकारामध्ये किती आलं 8 आलं दोघाचा गुणाकार करा 45 हातच्याला 4 खाली 0 राजा 8 9 72 72 आणि तुमचे 4 किती आले 76 हातच्याला 7 खाली 6 8 1 8 8 आणि तुझे 7 किती आले 15 आले 15 म्हणजे व्याज जे मिळालं तर किती मिळालं 1560 1560 ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या ज्यावेळेस तुम्हाला दिवसामध्ये दिला असेल म्हणजे कालावधी हा दिवसामध्ये दिला असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं त्याला 365 ने काय करायचं भाग द्यायचा कारण का कारण व्याजाचा दर वार्षिक आहे मग दिवस तुम्हाला दिलेत लक्षात नाही तर मग तुम्हाला व्याजाचा दर दिवसामध्ये करावं लागेल त्यापेक्षा काय करायचं व्याजदर 16% तसंच ठेवायचा आणि जे 73 तुमचा दिवसामध्ये त्याचं वर्षामध्ये करण्यासाठी काय करायचं 365 भाग द्यायचा उत्तर निघून जाईल उत्तर आलं 1560 ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या पुढचा प्रश्न चला 6.25% वार्षिक सरळ व्याज दराने 5,000 रुपये रकमेवरती 6 फेब्रुवारी 2017 ते 19 फेब्रुवारी 2017 पर्यंत सरळ व्याज किती विचारलेलं आहे जमतंय का मला सांगा नसेल तर कमेंट करा माझे मी सॉल्व्ह करतो जमतंय का रे 62 पॉईंट किती आलं 50 आलं राजा मला सांगा 6.25% वार्षिक सरळ व्याज दराने म्हणले 5,000 रुपयावरती एसआय काढायचा आहे एसआय बरोबर पी आहे आपला 5,000 राजा 5,000 गुणाकारामध्ये व्याजाचा दर 6.25 आहे गुणाकारामध्ये कालावधी किती रे आता तुमचे 6 फेब्रुवारी आहे 6 फेब्रुवारी पासून लक्षात ठेवा तुमचं ते किती आहे तुमचं 6 फेब्रुवारी ते 19 एप्रिल पर्यंत एकूण दिवस किती झाले ते काढून घ्या राजा बरोबर आहे ना मग 6 पासून तुम्ही गेला 6 7 8 9 आणि 10 ते 5 दिवस वरचे 10 दिवस वरचे 8 आले राजा म्हणजे किती झालं तुमचं 10 आणि 8 18 18 आणि तुमचे 5 किती आले 23 म्हणजे फेब्रुवारीचे किती आले तुमचे 23 आले राजा फेब्रुवारीचे तुमचे 23 पुन्हा मार्चचे किती रे बाबा तुमचे मार्च हा महिना किती असतो 31 त्याचे 31 दिवस आणि एप्रिल तुमचं एप्रिलची किती तारीख आहे तुम्हाला 19 आहे हे 19 राजा टोटल करा 9 आणि 1 10 10 3 किती आले 13 हातच्याला गेला 1 2 3 4 आणि किती 3 4 5 6 आणि किती आले 7 एकूण दिवस जे आले ना एकूण दिवस ते एकूण दिवस किती आले तुमचे 73 आले राजा 73 म्हणजे एकूण दिवस तुमचे 73 आले 73च वर्षामध्ये करा कारण ती 6.25 हा वार्षिक दर आहे लक्षात ठेवा ह्याला काय करा 365 ने भागा आता 365 ने का भागायचं राजा 2017 आपल्याकडे ती वर्ष ही दोन प्रकारची असतात आपल्याकडे ती वर्ष ही दोन प्रकारची असतात एक लीप वर्ष असतं राजा एक लीप वर्ष आणि एक असतं तुमचं साधारण वर्ष साधारण वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात 365 आणि लीप वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात 366 राजा मग मला सांगा आपलं 2017 कुठलाही साधारण वर्ष आहे म्हणून 365 काय करायचं भागायचं छेदामध्ये किती आलं तुमचं 100 राजा 2 शून्याला 2 शून्य गेले 73 1 73 73 5 किती आलं 365
5 एके 5, 5 शून्य 0 राजा. 10 गुणाकारामध्ये किती राहिला? 6.25 राहिला राजा. जर तुम्ही 6.25 ने 1 ला गुणलं तर 625 हा असं आलं. त्याच्यावरती एक शून्य आला. एक 2 दशांश चिन्ह 2 दशांश चिन्ह डावीकडती चला. उत्तर आलं 62.50. उत्तर किती आलं? 62.50 आलं का? सरळ व्याज चेक करून घ्या. 62.50 आलं का? चेक करून घ्या राजा. क्लिअर का रे बाबा? चला जाऊया का पुढं. पुढचा प्रश्न. 1 मार्च 2018 ते 12 मे 2018 या कालावधीसाठी 2500 रुपये वरती 8.104 वार्षिक दराने सरळ व्याज किती विचारलेलं आहे तुम्हाला? झालं का रे? 1 मार्च 2018 पासून ते 12 मे 2018 या कालावधीसाठी 2500 रुपये वरती 8.104 वार्षिक दराने सरळ व्याज किती विचारले? एस आय काढायचंय आपल्याला. एस आय बरोबर किती रक्कम आहे? पी 2500 राजा. गुणाकारामध्ये दर किती व्याजाचा? 8.1 किती राजा? 4. गुणाकारामध्ये कालावधी घ्या. 1 मार्च पासून ते 12 मे पर्यंत. मार्चचे टोटल 31 लक्षात. 1 मार्चला पण पकडा त्या ठिकाणी. मार्च नंतर 31 किती आले तुमचे? 30 आले. मे चे किती आले तुमचे? 12 राजा. 30 आणि 30 किती आले तुमचे इथं? 60. 60 आणि तुमच्या वर किती आले? 61. 61 अधिक 12 केलं 2 आणि 1 3 आले आणि 6 ने किती आलं? 7. 73 आले. 73. एकूण दिवस जे आले ना, एकूण दिवस ते किती आले? 73 आले राजा. एकूण दिवस 73 आले. पण व्याजाचा दर हा प्रति वार्षिक दर आहे राजा. वार्षिक दर असल्यामुळे कालावधी सुद्धा तुला वर्षामध्ये करावं लागेल आणि कितीनं भागावं लागेल? 365. का रे? आपल्याकडे ती वर्ष असतात ना, वर्ष. ती वर्षे दोन प्रकारची असतात राजा. आपल्याकडे एक लीप वर्ष असतं आणि आपल्याकडे एक साधारण वर्ष असतं. साधारण लीप वर्षामध्ये एकूण दिवस असतात ते 366 असतात आणि साधारण वर्षामध्ये एकूण दिवस असतात 365 राजा. 2018 हे कुठलं आहे तुमचं? साधारण वर्ष आहे. लीप वर्ष आहे का? नाही राजा. कितीनं भागायचं? 365 ने भागायचं. 73 एके 73. 73 पाचा किती आले? 365 आले. पाचा पाचा किती आलं? 25 आलं राजा. शून्य तसे शून्य तसे. छेदाला राहिला ना तुमचा. छेदाचा आपला 100 घ्या. इथल्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले राजा. एस आय बरोबर काय आलं तुमचं? 5 गुणाकारामध्ये इथं हे करा. पूर्णांकयुक्त अपूर्णांक व्यवहारिक करा. गुणाकार आणि इथं बेरीज. 4 8 32. 32 आणि किती आलं? 33 राजा. छेदामध्ये किती आलं? 4 आलं. चला गुणाकार करा. 5 त्रिक आले 15. हातच्याला गेला एक. 5 त्रिक 15 ने किती आलं? 16. 165. छेदामध्ये किती आलं राजा? 4 आलं. 4. चला 4 इंचो किती आलं? 16 आलं. 4 एके 4 राजा. 5 मधून 4 गेला, 1 राहिला. वरचा उसना शून्य घेतला, पॉईंट देऊन टाकला. 4 दोन्ही किती आलं? 8 आलं राजा. राहिले 2. वरचा शून्य घेतला, 20 तयार झाले. 4 पंचे 20. उत्तर किती आलं आपलं? 41.25. सरळ व्याज मिळालं आपल्याला 41.25. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या राजा. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. चलो आगे.
झालं का रे? मुद्दल विचारली मुद्दल 2 महिन्याचे सरळ व्याज 491.68 येते. एस आय बरोबर काय असतं रे? एस आय बरोबर तुमचा पी आर आणि एन किंवा टी लिहिला तरी चालेल. छेदामध्ये काय असतो? 100. टी लिहा वाटल्यास, काय फरक पडत नाही. टी छेदामध्ये काय आला? 100 राजा. एस आय दिला 491 पॉईंट किती आहे राजा? 68 आहे आपला. बरोबर. पी किती आपल्याला? पीच विचारला. पी काढायचा राजा गुणाकारामध्ये आर. आर किती आहे रे तुमचा? 8% गुणाकारामध्ये कालावधी जो आहे तो 1 वर्ष 2 महिने आहे. 1 वर्ष 2 महिने म्हणजे 2 महिन्याचा सुद्धा वर्षामध्ये करा राजा. सॉरी, त्याला 12ने काय करा? भागा. 2 महिन्याला 12ने का भागायचं? कारण आपला वार्षिक दर आहे, जो दर आहे तो वार्षिक आहे राजा. छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं राजा. 100. चला, 491.68 तसंच ठेवलं. 100 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल. गुणिले किती आलं तुमचं? 100 आलं राजा. छेदामध्ये इथं बे एक बे बेसक्क 12 आलं. 6 एके 6, 6 आणि किती आलं? 7. 7 छेदामध्ये किती आलं? 6 आलं राजा. 6. म्हणजे इकडं काय राहिलं तुमचं? 8 गुणाकारामध्ये 7 छेदामध्ये 6 गुणाकारामध्ये काय राहिलं राजा? पे राहिलं. पे. चला, इथले दोन दशांश चिन्ह आणि इथले 2 शून्य गायब झाले, लक्षात ठेवा. म्हणजे किती आलं? 491.68. 6 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल. 8 आणि 7 गुणाकाराला तिकडे कशाला येतील राजा? भागाकाराला येतील. बरोबर काय राहिला तुमचा? पे राहिला. पे राजा. आता इथं भाग द्यायचा आहे तुम्हाला. भाग भाग द्या. कितीने भाग जातो बघा? 8ने भाग जातो का बघा? शेवटचे 3 अंक घ्यायचे असतात. 8ची कसोटी काय सांगते? शेवटचे 3 अंक घ्या आणि 3 अंकाला जर 8ने भाग गेला तर अख्ख्या संख्येला, लक्षात ठेवा, 8ने भाग जात असतो. शेवटचे 3 अंक घेतले. 8 दोन्ही 16, 8 एक 8, पूर्ण संख्येला भाग जातोय. 8 एक 8, 8 संख्या किती आलं? 48 राहिला 1 राजा. 8 एक 8, 11 मधून 8 गेला, राहिला किती तुमचा? 3 राहिला. 3 राजा. बरोबर का रे? 8च्या पाड्यात आहे. 8 चोक किती आलं? 32 आलं राजा. 32 राहिले. 36 मधून 32 गेला, राहिला किती? 4 आणि 8 संख्या किती आलं? 48. राहिलं काय काय बघा रे तुमचं? राहिलं 61 46. गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 6. छेदामध्ये किती आलं तुमचं? 7 आलं. 7 राजा. चला, 7ने भागायचं. 7ची कसोटी माहित पाहिजे, लक्षात ठेवा. जातोय का चेक करा भाग डायरेक्टली. 7 7 8 किती आलं रे? 56 आलं. 7 8 56 आलं तुमचं. 61 मधून 56 गेले, राहिले 5. चला, 7 7 किती आलं? 49 आलं राजा. 54 मधून 49 गेले, राहिले किती? 5 राहिले. आणि 7 8 किती आलं? 56 आलं राजा. बरोबर काय आलं तुमचं? 878. गुणाकारामध्ये किती आलं? 6. आणि इकडे राहिला राजा तुमचा पी. चला, 6 8 48, हातच्याला 4, खाली आला 8. 6 7 42, 42 आणि 4 किती आले? 46, हातच्याला गेला 4, खाली राहिला 6 राजा. 8 सण किती आले? 48. 48 आणि तुमचे 4 किती आले? 52 आले. 52. 5268. 5268 व्याज आलं का? चेक करून घ्या. 5268 व्याज आलं का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या राजा. आलं का रे? 5268 याला पाहिजे राजा. चला, जाऊया का पुढं? 11. प्रिया एका निश्चित धनराशी निवेश करते. 3 वर्षानंतर 8,800 रुपये मिळतात. जर सरळ व्याजाचा दर सदर झाले ते दर 40% असेल तर प्रियाद्वारे निवेश केलेली मुद्दल काय विचारलेली आहे तुम्हाला? 3 वर्षानंतर तुमची रक्कम 8,800 होती. याचा अर्थ राजा 8,800 आहे ना, ती 8,800 काय आहे? तुझी रास आहे. रास राजा. काय आहे? तुझी रास. पण विचारले काय तुला? पी विचारली, मुद्दल विचारलेली आहे. आपण घटक शिकलोय का बघा? मुद्दल काढायचा स्पेशल मी टाईप शिकवलाय तुम्हाला, लक्षात ठेवा. दर काढायचा वेगळा टाईप शिकवलाय, कालावधी काढायचा वेगळा टाईप शिकवलाय, रास काढायचा वेगळा टाईप शिकवलाय, मुद्दल काढायचा वेगळा टाईप शिकवलाय. लक्षात, प्रत्येक टाईप मी डिवाइड करून तुम्हाला शिकवलाय. आता सगळी मी एकत्र गणित घेतो, लक्षात ठेवा, जेणेकरून तुमची ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. चला, पटदिश उत्तर कमेंट करायचं.
झालं का रे? अरे तुम्हाला मुद्दल काढायची मुद्दल. मुद्दल काढायची असेल तर मी काय शिकवलं तुम्हाला? मुद्दल काढायची असेल तुम्हाला डायरेक्ट रास दिलेली आहे आणि मुद्दल जर काढायची असेल तुम्हाला तर काय करायचं? इथं लिहायची रास. रास किती आहे? 8,800 राजा. गुणाकारामध्ये आलं 100. छेदामध्ये 100 अधिक व्याजाचा दर किती रे बाबा तुमचा? व्याजाचा दर किती आहे बघा तुमचा? 40%. 40 गुणाकारामध्ये कालावधी किती आहे तुमचा? 3 आहे राजा. कारण 100ला 40 व्याज येणार एका वर्षाचं. 3 वर्षाचं व्याज किती आलं? तर 4 त्रिक 12 120 आलं. म्हणजे 100 रक्कम होती ती 120 झाली. रास लक्षात ठेवा त्या ठिकाणी. मग 8,800 गुणाकारामध्ये 100 राजा. छेदामध्ये इथं किती आलं? 4 त्रिक 12 120 आलं. 100 अधिक 120 केलं तर 200 किती आलं? 20 आलं राजा. शून्याला शून्य गेला. 22 एके 22 22 चोक किती आलं? 48 राजा. 4 वरती शून्य राहिले 1 2 आणि 3 म्हणजे 40 गुणाकारामध्ये किती आलं? 100 आलं बेटा. आणि दोघाचा गुणाकार केला तर 4 वर किती शून्य आले? 3 शून्य आले. ती मुद्दल जी आली ना मुद्दल 4,000 आली. ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. शिकवलं का नाही एकदा चेक करून घ्या राजा. शिकवलं सगळं घटक मी. जे शिकवलंय आता 12 टाईप पर्यंत जे काय येत जे काय वेगळं आलंय ना ते आता वेगळं घेण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक्झामला त्याचा फायदा पडेल. आलं का रे? चला पुढं. 9.5% वार्षिक दराने टक्के आहे टक्के वार्षिक दराने वार्षिक सरळ व्याज दराने एक रक्कम 6 वर्षामध्ये 942 होते. तर मुद्दल काय विचारली तुम्हाला? मुद्दल इथं सुद्धा तुम्हाला मुद्दलच काढायची राजा. मुद्दल काढायचे रे राजा. तुला मुद्दल काढायचे ना? मुद्दल मुद्दल काढायचे. मुद्दल काढण्यासाठी काय करायचं बेटा? मुद्दल बरोबर रास. रास 942 आहे. गुणाकारामध्ये काय करायचं? 100 करायचं राजा. छेदामध्ये 100 अधिक कालावधी किती आहे किंवा व्याज दर घ्या 9 पॉईंट किती आहे? 5 गुणाकारामध्ये कालावधी किती आहे? 6 वर्ष राजा. चला 9.5 आणि 6चा गुणाकार करा. गुणाकारामध्ये आलं 6. 6 पंचेतीस 7 खाली 0. 9 सकी 54 54 आणि 3 किती आलं? 57 राजा. एक दशांश चिन्ह आलेल्या गुणाकार एक दशांश चिन्ह डावीकडती चला. किती आलं तुमचं? 57 आलं. 57 इथं सगळा गुणाकार केला की किती आला तुमचा? 57 आला. 942 गुणाकारामध्ये किती आलं? 100 आलं बेटा. छेदामध्ये 100 अधिक 57 किती आलं? 157 आलं. 157. तर काय करावं लागेल तुला? डायरेक्टली 57 ला कितीनं भाग जातो? कसोटी भागा इथं 2ची बसत नाही 3ची. 9 9 आणि 4 किती आले रे तुमचे? 13. 13 आणि 2 किती आले? 15. 7 आणि 8 8 आणि 5 13 नाही बसत इथं लक्षात ठेवा. डायरेक्ट 157 न भाग जातोय का चेक करूया. 107 7 1 7 7 2 14 7 1 21 7 चौक 7 7 सकून 6 न जातोय का? 7 सकून 42 हातच्याला 4 खाली 2 राजा. चला 6 पंचे 30 30 आणि 4 किती आले? 34 हातच्याला 3 खाली 4. 6 1 6 6 आणि 3 किती आलं? 9 आलं का? 942 म्हणजे 157 1 157 157 सक्क किती आलं? 942 आलं राजा. 6 गुणाकारामध्ये जर 100 केलं तर उत्तर किती मिळालं बाळा हो तुमचं? 600 मिळालं. 600 म्हणजे जी मुद्दल जी होती मुद्दल किती आली? 600 आली. 600. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या.
जाऊया कर पुढे. चला पुढचा प्रश्न. एक रक्कम 5% वार्षिक सरळ व्याज दराने 3.1 वर्षानंतर 2,790 होते. 3.1 वर्षानंतर ती 2,790 रुपये होती. याचा अर्थ 2,790 जी आहे ना, ती 2,790 ही मुद्दल नाही राजा, ती काय आहे, तुमची रास आहे, रास राजा. आणि आपल्याला माहित आहे राशीमध्ये काय असतं, मुद्दल पण असतं आणि तुमचं व्याज पण असतं. तर तुम्हाला मुद्दल काय विचारलेली आहे, RRB ला विचारला, ALP. झालं का रे. एक रक्कम 5% वार्षिक सरळ व्याज दराने 3.1 वर्षानंतर तुमची 2,790 होती. मुद्दल तुम्हाला विचारले राजा, मुद्दल तुम्हाला विचारले, मुद्दल बरोबर काय आलं, रास. रास किती आहे तुमची, 2,790. गुणाकारामध्ये किती आलं बेटा, 100. छेदामध्ये 100 अधिक तुमचा व्याजाचा दर 5% राजा. तुमचं किती आहे रे कालावधी, कालावधी 3.1/4 आहे राजा. 4 त्रिक 12, 12 किती आलं, 13. 13 छेदामध्ये किती आलं, 4 आलं राजा. 13 छेदामध्ये किती आलं, 4 आलं राजा. 2,790 गुणाकारामध्ये 100 तसंचल्या राजा. छेदामध्ये 100 अधिक तसंचल्या 13 पाची किती आलं, 65. 65 छेदामध्ये किती आलं राजा, 4 आलं, 4. त्याला 2,790 गुणाकारामध्ये 100 मी तसंच लिहितो. परीक्षेमध्ये स्टेप करत बसू नका, तिथल्या तिथे ते कॅल्क्युलेशन करा. क्रॉस मध्ये गुणाचे समान करा. 4 आणि 100चा गुणाकार केला, 400 आला. 400 आणि अधिक 65 केलं, 465. छेदामध्ये किती आलं, 4 आलं राजा. व्यस्त क्रिया करा राजा. 2,790 गुणाकारामध्ये 100 तसंच लिहा. गुणाकारामध्ये व्यस्त क्रिया होईल. खालच्या पूर्णांकाचा छेद अंशाला, अंश कुठे येईल, छेदाला. म्हणजे 4 छेदामध्ये किती आलं, 400 किती आलं, 65 आलं राजा, 65. चला भाग द्या, इथं कितीनं भाग जाईल तुमचा, 5 ने भाग जाईल. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य 0 राजा. चला 5 5 9 किती आलं तुमचं, 45 राजा. राहिला किती, एक 5 3 किती आलं, 15 आला, 15. 93 ला भाग जातो का बघा, 3 न भाग जातो का बघा कुठं आता. 9 10 11, 11 आणि 7 18, 3 न भाग जातो. 3 त्रिक 9, 3 एके 3 राजा. चला 3 9 किती आलं रे, 27 आलं तुमचं. 3 त्रिक किती आलं, 9 आलं. 3 शून्य आलं. चला 31 एके 31, 31 त्रिक किती आलं तुमचं बेटा, 93 आलं. 31 शून्य 0. राहिलं काय रे राजा, राहिलं तुझं 30. गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये किती आलं, 4. गुणाकार करा सगळ्यांचा. चला 4 दोन्ही 8, 8 त्रिक किती आलं, 24 राजा. 24 वरती किती शून्य आले, 2 शून्य आले, 2 शून्य. मुद्दल जी आली ना, मुद्दल ती किती आली, 2,400 आली. 2,400 ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करा बाळा. आलं का रे. अवघड काहीच नाही, सगळे घटक शिकवलेत मी, लक्षात ठेवा. एखादा काय टाईप राहिला असेल, इकडं तिकडं वेगळं काय असेल ते पण शिकवायला लागलो, लक्षात सोडून देत नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढे 12 टाईप घेतले ना, सगळे एक्झामला आलेलेच घेतले त्या ठिकाणी. अजून पण काही चुकून राहिलं असेल माझ्याकडून टाईप, लक्षात ठेवा, तर ते पण कंटिन्यू करतोय. आता ही प्रॅक्टिस चालू, तर प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून तुम्ही कधी विसरता का म्हणे, जोपर्यंत पोस्ट निघत नाही. मग कसं पण गणित येऊ द्या, लक्षात टॅकल करता आलं पाहिजे आपल्याला. चला पुढचं गणित.
एक रक्कम सरळ व्याजाच्या 8% वार्षिक दराने 9 महिन्यामध्ये 1,000 रुपये होते, तर मुद्दल काय विचारलेली आहे तुम्हाला? झालं का रे? एक रक्कम सरळ व्याजाच्या 8% वार्षिक दराने 9 महिन्यामध्ये 1,000 रुपये होते. 1,000 होते, मुद्दल काय विचारली? 1,000 जे होते ना राजा, ती 1,000 रुपये होत असेल की एवढ्या एवढ्या महिन्यानंतर किंवा वर्षानंतर राजा, ती असते रास असते. आणि राशीमध्ये काय असतं राजा? मुद्दल असते. मुद्दल आधी काय असतं बेटा? व्याज असतं, व्याज राजा. हे लक्षात ठेवा. मग आपल्याला मुद्दल विचारलेली आहे, मुद्दल काढायचे राजा, मुद्दल काढायचे आहे. मुद्दल आपल्याला काय करायचे? काढायचे राजा आपल्याला, बरोबर का? मुद्दल बरोबर काय आलं तुमचं? रास. रास किती आहे रे तुमची? 1,000 आहे ना? 1,000 गुणाकारामध्ये किती आलं? 100 आलं बेटा. छेदामध्ये 100 अधिक व्याजाचा दर 8%, कालावधी 9 आहे. पण दर हा तुमचा लक्षात ठेवा वार्षिक आहे आणि कालावधी तुम्हाला कशामध्ये दिला? महिन्यामध्ये दिलाय. तर महिन्याचं रूपांतर तुम्हाला वर्षामध्ये करावं लागेल. वर्षामध्ये करण्यासाठी तुम्हाला 12ने भाग द्यावा लागेल. 3 त्रिक 9, 3 चोक किती आलं? 12 आलं राजा. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 3 दोन्ही किती आलं? 6 आलं. म्हणजे 1,000 गुणाकारामध्ये 100 बेटा, छेदामध्ये 100 अधिक 3 दोन्ही 6, 100 किती आलं? 6 आलं. 6 आता भाग द्या इथं. बे पंचे 10, बे त्रिक 6 आलं राजा. बे पंचे 10, बे शून्य 0 आलं तुमचं. 53 ला भाग जातो का रे? मला सांगा. 53 ला भाग जात नाही, कारण 53 ही तुमची मूळ संख्या आहे राजा. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 53 भागावं लागेल. 1,000 आणि 50चा गुणाकार केला तर 5 वरती 1, 2, 3 आणि 4 शून्य आले. किती आलं? 53 आलं राजा, 53. चला आता भाग द्या. 53 डायरेक्टली भाग द्यायचा राजा. 53 डायरेक्ट इथं भाग देतो बघा मी. इथं 1, 2, 3 आणि 4 लिहितो. इथं आले 53. 53चा पाडा येतो का रे? 53 9 किंवा 8 बघा. ठीक आहे, 7 बघतो. 7 त्रिक 21, 7 2 खाली 1, 7 5 35, 35 आणि 2 किती आले रे? 37 आलं, 37. पुढं जातो मी पुढं. 53 ला 8 निघतो. 8 त्रिक 24 राजा. 8 पंचे 40, 40 आणि 2 किती आले रे? 42 आलं. 424 आलं. ठीक आहे, चला पुढं. 53 ला 9 निघतो. 9 त्रिक 27, 7 2 खाली 7, 9 5 45, 45 आणि 2 किती आले? 46 आणि 47. 400 किती आलं तुमचं? 77. कितीचा भाग बसला रे बेटा? 9चा भाग बसला राजा, 9चा. बरोबर का रे? 9चा भाग बसला. 9 न गुणलं किती आलं? 477 आलं बेटा. वजाबाकी करा. 500 मधून 477 गेले. 77, 78, 79 आणि 80 राजा. वरचे 20 किती राहिले? 23 राहिले. वरचा शून्य घेतला. 230 तयार झाले राजा. 53च्या पाड्यामध्ये आहे का बघा? 230. 53 गुणाकारामध्ये 4 करा. 4 त्रिक 12 राजा. 4 पंचे 20, 20 आणि किती आलं? 21 राजा. 212 आलं. 53 चोक किती आलं? 212 आलं राजा. 230 मधून 212 गेले. राहिले किती रे? 18. वरचा राहिलेला शून्य घेतला राजा. चला, 53च्या पाड्यामध्ये आता 53 दोन्हीच करा किंवा 53 एके 53, 53 दोन्ही किती येते बघा. त्रिक करूया. त्रिक 3 त्रिक किती आलं? 9 राजा. 3 5 किती आलं? 15 आलं. 15 कितीचा भाग बसला रे? 3चा भाग बसला. 100 किती आलं? 59 आलं राजा. चला, 59, 60, 70 आणि 80 आले. 59, 60 झाले ना. 70, 80 राहिले 21. वरचा शून्य घेतला की पॉईंट आपण देऊन टाकला राजा. 200 किती आलं? 10 आलं. 10 भाग 4चा आपला भाग पुन्हा कितीचा बसेल बघा त्या ठिकाणी. पण कुठं दिसतंय बघा? आता पुढे जायची काही गरज नाही.
हा पर्याय इकडे झाला, हा पर्याय इकडे झाला, हा पर्याय इकडे झाला. ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा? 3 आला. 3 ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या राजा. पर्याय क्रमांक 3 आला का? 943.40. आलं का रे? आलं का? एकदा चेक करून घ्या. जाऊया कर पुढे, चला पुढच्या ऑप्शन कडे जाऊया. सॉरी, प्रश्नाकडे जाऊया. उधार घेतलेल्या रकमेवरती 10 वर्षासाठी डबल झालं. 10 वर्षासाठी 10% वार्षिक दराने सरळ व्याज राहिले ते शब्द, सरळ व्याज 10 रुपये होते. तर उधार घेतलेली रक्कम काय म्हणताय राजा? उधार घेतलेली रक्कम म्हणजेच राजा, तुला काढायचा आहे पी, काढायचा आहे पी राजा. पी काढायचा आहे तुला, पण इथं व्याज दिले सरळ व्याज 10 रुपये, सरळ व्याज 10 रुपये दिले. इथं रास थोडी दिली का तुमची? नाहीये. म्हणजे एसआय चा फॉर्म्युला वापरा. एसआय चा फॉर्म्युला काय असतो रे? एसआय बरोबर राजा पी आर आणि टी छेदामध्ये किती आलं राजा? 100 आलं. टाका किंमत, उत्तर निघून जाईल. हा किती आलं? एसआय किती आला रे? 10 म्हणते ते. एसआय 10 आहे. पी विचारलाय आर. आर किती आहे? व्याजाचा दर 10% आहे. कालावधी 10चा आहे राजा. छेदामध्ये 100 आलं. शून्याला शून्य, शून्याला शून्य गेलं. 10 बरोबर काय राहिलं? फक्त पी. मुद्दल किती आली? 10 रुपये आली. 10 रुपये. पर्याय क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या राजा. पर्याय क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. आला का रे बाळा? चलो आगे. सरळ व्याजाने उधार दिलेली एक रक्कम 12% दराने 3 वर्षामध्ये 3,400 रुपये होते. तर ती रक्कम काय? जर तुमची 3 वर्षामध्ये 3,400 होती, तर ही 3,400 व्याज नाही राजा. काय आहे? तुमची रास आहे. आणि राशीमध्ये काय असतं रे बेटा? मुद्दल असते. आणि मुद्दल आधी काय असतं? व्याज असतं. व्याज राजा. मग तुम्हाला विचारली ती रक्कम काय? ती रक्कम म्हणजेच तुम्हाला पी काढायचा आहे. पी. झालं का रे? मुद्दल काढायचे रे बाळा. मुद्दल काढायचे तुम्हाला. मुद्दल काढायचे असेल तुम्हाला माहित आहे. रास दिलेली आहे. रास किती दिली रे? 3,400 दिली. गुणाकारामध्ये किती आलं? 100 राजा. छेदामध्ये 100 अधिक व्याजाचा दर 12%, कालावधी आहे 3. कारण का रे? तुमचं वर्षाला तुम्हाला 100 रुपयाला 12 व्याज द्यावं लागणार, कारण 12% आहे. 3 वर्षाचं व्याज किती? 12 किती आलं? 36 राजा. 3,400 गुणाकारामध्ये आलं 100 राजा. छेदामध्ये इथं 12 आलं 36. किती आलं तुमचं? 136 आलं बेटा. 136. भाग द्या. किती भाग देताय बघा तुम्ही. भाग 2 न देऊया. बे 1 बे राहिला 1. बे 7 14. बे 0 0. बे 0 0. बे 1 12 राहिला 1. बे 8 किती आलं? 16.
चला 17 एके 17, 17 चोक किती आलं 68 आलं राजा. राहिलं वर 100 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये किती राहिलं रे बेटा 4 राहिलं. चला 25, 4 एके 4, 4 दोन्ही 8, राहिले 2, 4 पंचे 20 राजा. 25 गुणाकारामध्ये जर तुम्ही 100 केलं तर गुणाकार किती आला 2500 आला. 25 वरती 2 शून्य लिहा. मुद्दल जी आली ना मुद्दल ती 2500 आली. कुठं दिसतंय बघा 2500, कुठं आहे रे 2500, नाही का? इथं करा शेवटी पर्याय बदला. 2500 ऑप्शन क्रमांक 4, ते 3500 झाले. हा बरोबर 2500 यायला पाहिजे. ऑप्शन चेंज करा तिथं. चला पुढचा प्रश्न. एक निश्चित रक्कम 5% प्रतिवर्ष सरळ व्याज दराने 2 वर्षांमध्ये 16,500 रुपये होते, तर ती रक्कम काय म्हटलेलं आहे? ती रक्कम म्हणजे मुद्दल काढायची. 2 वर्षांमध्ये लक्षात ठेवा 16,500 होती. याचा अर्थ 16,500 ही रास आहे आणि आपल्याला माहित आहे राशीमध्ये काय असतं रे मुद्दल असते आणि मुद्दल आधी काय असतं बेटा व्याज असतं व्याजराच्या. पंधरा हजार आली का? काय रे सांगितलं रे मुद्दल काढायची आपल्याला. मुद्दल काढण्यासाठी मुद्दल बरोबर रास किती आहे तुमची 16,500 आहे. 16,500 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये काय रे तुमचं 100. 100 अधिक व्याजाचा दर 5 आहे, कालावधी 2 आहे राजा. 5 दोन्ही 10 आलं. 16,500 तसंच लिहिलं राजा. गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये 100 अधिक 10 किती आलं 110 आलं राजा. शून्याला शून्य गेला. 16 एके 16, राहिला सॉरी 11 एके 11, राहिले 16 मधून 11 गेला, राहिलं किती रे 5 राहिला 5. आकरी 5 55, आकरी 0 0. 150 गुणाकारामध्ये किती आलं बेटा 100 आलं. दोघाचा गुणाकार केला तर 15 वरती 1 2 आणि 3 शून्य आले. आपला पीज वाला ना मुद्दल, ती मुद्दल 15,000 आली का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका रकमेवर वाय वर्षासाठी वाय टक्के दराने सरळ व्याज वाय रुपये होते, तर मुद्दल काय विचारलेले आहे तुम्हाला? झालं का रे? तुम्हाला विचारली मुद्दल काय, मुद्दल काढायचा सरळ व्याज वाय आहे. एस आय बरोबर तुमचं काय आलं पी आर आणि टी, छेदामध्ये आलं 100 राजा. एस आय किती दिलं रे वाय, वाय बरोबर तुम्हाला काय विचारली मुद्दल, मुद्दल पी काढायचं राजा. पी तसाच ठेवला आपण. ओके. गुणाकारामध्ये आर किती आहे रे वाय टक्केच आहे, कालावधी टी किती आहे वायच आहे, छेदामध्ये किती आलं बेटा 100 आलं 100. मला सांग इथल्या वायला हा वाय काय झाला कॅन्सल झाला राजा. हा 100 भागाकाराला इकडे गुणाकाराला जाईल. 100 बरोबर काय आलं पी गुणाकारामध्ये वाय आलं.
पी काढायचं आपल्याला, पी तसंच ठेवला राजा. 100 वाय गुणाकाराला इकडे कशाला येईल तुमचा भागाकाराला येईल, म्हणजे पी बरोबर किती आला 100 भागीला वाय आला. 100 छेदामध्ये वाय म्हणजे 100 भागीला वाय. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या राजा. चला काय नाही अवघड, असलं एक्स वाय झेड दिलं तर डायरेक्ट ISI च्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. सगळं काटाकाटी करून जेवढं राहील ना ते तुमचं फायनली आन्सर असणार. सगळं किंमत टाकली, काटाकाटी केली, राहिलं काय तुमचं 100 छेदामध्ये वाय बरोबर पी राहिलं. पी ही आपली मुद्दल आहे, मुद्दल आली 100 छेदामध्ये वाय. 100 छेदामध्ये वाय म्हणजे बेटा हो 100 भागीला वाय. चला जाऊया पुढं. 19. 8% वार्षिक सरळ व्याजदराने 2 वर्ष 9 महिन्यासाठी गुंतवणूक केलेली रक्कम शेवटी 915 होते तर मुद्दल काय. 915 ही तुमची रास आहे, कारण शेवटी सांगितलं एवढी एवढी रक्कम होती, याचा अर्थ बेटा ही रास आहे. आणि राशीमध्ये काय असतं राजा, मुद्दल असते. आणि मुद्दल आधी काय असतं राजा, व्याज असतं, व्याज. चला मग तुम्हाला विचारली मुद्दल काय, डायरेक्ट तुम्हाला जर रास दिली असेल मुद्दल काढायचं असेल तर टाईप नाकाच्या का शिकवला व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता पण 7-8 गणित आपण ते बघितलेले आहेत. झालं का रे. मुद्दल काढायचे ना तुला, मुद्दल राजा. मुद्दल काढायचे म्हणजे बरोबर काय आलं, रास. रास 915 आहे राजा. गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये 100 अधिक किती वर्ष रे, 2 वर्ष. किती महिने तुमचे, 2 वर्ष 9 महिने. 9 म्हणजे छेदामध्ये किती आलं राजा, 12. 9 महिने त्याचं वर्षामध्ये करा, किती टक्के व्याजदर आहे, गुणिले 8% व्याजदर आहे. 915 गुणाकारामध्ये 100 तसंच लिहा राजा. छेदामध्ये 100 तसंच लिहा. अधिक 3 एके 3, नाही 3 त्रिक किती आलं 9, 3 चोक 12 राजा. चला इथं करा, 4 दोन्ही किती आलं 8, 8 आणि 3 किती आले 8, 9, 10 आणि 11. 11 छेदामध्ये 4, गुणाकारामध्ये 8 आलं. 4 एके 4, 4 दोन्ही 8 आलं राजा. चला मग किती आलं तुमचं 915 गुणाकारामध्ये किती आलं 100, छेदामध्ये इथं 11 दोन्ही 22 आलं, 100 अधिक 22 केलं किती आलं 122 आलं राजा, 122. चला भाग द्या, इथं भाग कितीने जाईल रे, 2 ने जाईल का. बे पंचे 10, बे शून्य शून्य, बे सक्क 12, बे एक बे राजा. ओके. आता भाग कितीने जाईल बघा, 61 5 करा डायरेक्ट बघूया. 61 एके 61, 5 एके 5, 5 सक्क 30, 305 होते ना. पुढे जावं लागेल, पुढे जावं लागेल. एक मिनिट, 15 न गुणूया डायरेक्ट. 15 15 एके 15, 15 न गुणतोय. 15 सक्क किती आलं रे, 15 सक्क 90, 90 आणि किती आलं 91, 915 आलं का. म्हणजे 61 एके 61, 61 15 किती आलं तुमचं 915. 15 गुणाकारामध्ये आलं 50 बेटा. आणि 15 पाचशे किती आलं 75 वरचा 0. मुद्दल जी आली ना, मुद्दल ती किती आली 750 आली. 750 आली का, ऑप्शन क्रमांक 4 चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का, चेक करून घ्या राजा. येतंय का रे. 750 मुद्दल याला पाहिजे. सोडवताय ना, सोडवा रे बाबा, कल्याण होईल, नाहीतर अवघड आहे तुमचं. चला, एक रक्कम 14.5% वार्षिक दराने निवेश केली जाते. 6 वर्षानंतर सरळ व्याजाने 13,464 रुपये होते. निवेश केलेली रक्कम काय विचारलेली आहे तुम्हाला. निवेश केलेली रक्कम सरळ व्याजाने, सरळ व्याजाने एवढी एवढी रक्कम होती 13,464. म्हणजे बेटा 13,464 ही व्याज नाही, ही रास आहे.
आणि राशीमध्ये काय असतं, मुद्दल अधिक काय असतं बेटा, व्याज असतं व्याज. मग तुला विचारली ती रक्कम काय निवेश केलेली, म्हणजे निवेश म्हणजे गुंतवणूक केलेली, म्हणजे तुला काढायचं आहे पी, काढायचं आहे पी. झालं का रे? मुद्दल काढायची रे राजा, मुद्दल. मुद्दल काढण्यासाठी काय करावं लागतं रे? सोडवण्याचा प्रयत्न तरी करा राजा. मला सांगा किती आहे तुमची रास? 13,464 आहे. गुणाकारामध्ये किती रे? 100 राजा. छेदामध्ये 100 अधिक तुमचा व्याजाचा दर किती आहे? 14.5. गुणाकारामध्ये कालावधी किती आहे रे? 6 आहे रे राजा. 13,464 तसाच लिहितो. गुणाकारामध्ये 100 तसंच राजा. 100 अधिक तसंच. आता 14.5 आणि 6चा गुणाकार करतो. 6 पंचे 30, हातच्याला 3, खाली 0. 6 चोक 24, 24 आणि 3 आले 27 राजा. 6 1 6, 6 2 किती आलं? 8. एक दशांश चिन्ह आल्या गुणाकारामध्ये, एक दशांश चिन्ह डावीकडे चला. 87 आलं 87. हिथं घ्या 87 राजा. म्हणजे किती आलं तुमचं? हिथं आलं 187. 100 अधिक 87 केलं किती आलं? 187 आलं. भाग कितीनं जातोय का बघा. 11ने भाग जातोय का बघा. 11ने भाग जातो का इथं? 11 1 11, राहिला किती रे? 7 जातो भाग इथं. इथं जातो का? 11ची कसोटी काय सांगते माहिती आहे का? 11ची कसोटी सांगते की एकाडेक सम आणि विषमसांच्या अंकाची बेरीज करायची. आणि सम आणि विषमसांच्या अंकाची बेरीज केली म्हणजे एकाडेक बेरीज केली राजा. तर एकाडे एक बेरीज केली, त्या बेरजेची वजाबाकी केली, बेरजेची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीमध्ये आली तर पूर्ण संख्येला लक्षात ठेवा 11ने भाग जात असतो. जसं की इकडे चेक करून घेऊया. इकडे 13,464 ह्याला 11ने भाग जातो का नाही चेक कसं करायचं माहिती आहे का? एकाड एक संख्या घ्यायची, एकाड एक लक्षात ठेवा. 4 4 आणि 4 8, 8ने किती आलं रे राजा? 9 आलं 9. पुन्हा 3 आणि 6, 3 अधिक 6 किती आलं? 9 आलं 9 राजा. एकाड एक सम आणि विषमसांच्या अंकांची बेरीज केली, दोघांमधला 9 9 गेला किती आला? 0. फरक 0 आला याचा अर्थ लक्षात ठेवा, ह्याला 11ने भाग जाणार, खाली पण जातोय लक्षात ठेवा. 11 1 11. चला राहिले किती रे? 7 राहिले. 11 7 किती आलं? 77. 11 1 11, राहिले 2. 11 2 22 राहिले, राहिले तुमचे 2. 11 2 22, राहिले 4. 11 चो किती आलं? 44 आलं राजा. चला काय काय राहिलं बघा इकडं. 12 24 राहिलं. 12 24 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये किती आलं? 17 आलं. डायरेक्ट 17चा पाडा म्हणा. 17चा पाडा येतो का रे? 17 गुणाकार 7 8 56 आले. 13 ला 136 पुढे जाते. 7 घेतलं 7 7 49. 7 7 आणि 4 किती आले रे? 11 आले. 11 119. भाग कितीचा बसला तुमचा? 7चा भाग. 7चा भाग बसला. 122 मधून 119 गेला तर राहिले किती? 3 राहिले. 17 1 17, 17 2 34 राजा. राहिलं काय बघा? 72 गुणाकारामध्ये राहिलं 100 आणि दोघाचा गुणाकार केला की उत्तर किती आलं? 7. 72 वरती 2 शून्य आले. 7,200 मुद्दल आली का चेक करून घ्या. 7,200 मुद्दल आली का चेक करून घ्या. 7,200 मुद्दल आली का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का रे? काय 750 आलं? मागचं आलं का? मागचं हे काढलं. एखादा टफ क्वेश्चन असेल तर तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. टफ नाही, क्वेश्चन सेमच आहे. कॅल्क्युलेशन फक्त करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेशनसाठी कसोट्या येणं गरजेचं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन शिकायचं आहे, चांगल्या पद्धतीने कळायचं. बघितल्या तर तुमचे कसोट्या एक चांगल्या पद्धतीने येणं गरजेचं आहे. आणि तुमचे पाडे पाठ पाहिजे, आणि पाडे पाठ पण नसतील
तर पाडा पडदेशी तयार करता आला पाहिजे, लक्षात ठेवा ही गोष्ट, लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन फास्ट होण्यासाठी पाड्या आणि कसोट्या. ठीक आहे, आजचा भाग क्लिअर करे बाबा. चला आजचा भाग क्लिअर करे बाबा, मला सांगा आजचा भाग क्लिअर का? आजचा भाग क्लिअर करे बाबा. ठीक आहे, आजचा भाग इथं थांबूया, राहिलेला भाग पुढच्या लेक्चरला पाहूया. ठीक आहे, सगळ्यांना गुड नाईट. अभ्यास करत राहा. क्लिअर का रे बाबा? थांबूया.